ती दिवस रात्र मशीनवर बसून ना दुसऱ्यांचे कपडे शिवायची आणि ते दुसऱ्यांचे कपडे शिवता शिवता त्या कपड्यांसोबत स्वतःचं स्वप्न रंगवायची. तिचं स्वप्न होतं स्वतःचं हक्काचं घर आणि त्यासाठी ती अहोरात्र मेहनत करत होती, कपडे शिवण्याचं काम करत होती. तर ना, काम कोणतंही असू द्या, तुम्ही एखाद्या चांगल्या पोस्टिंगला असू द्या किंवा मग तुम्ही साधं शिवणकाम करत असाल किंवा तुम्ही आणखी दुसरं कुठलंही जरी काम करत असाल, तर त्यामध्ये तुम्ही प्रामाणिकपणे आणि तुमची मेहनत जर त्यामध्ये तुम्ही 100% देत असाल, तर ना ते काम छोटं नसतं. ते तुमच्या रोजीरोटीचं एक साधन असतं आणि त्या कामाचा आपण प्रत्येक वेळी आदर केला पाहिजे. कारण ते तुम्हाला तुमचं उपजीविकेसाठी तुम्हाला ते पैसा उपलब्ध करून देत असतं. तर अशीच एक कहाणी आहे, एक गोष्ट आहे एका महिलेची. तिचा प्रेरणादायी प्रवास आहे स्वतःच्या हक्काचा घरा, म्हणजे स्वतःचं हक्काचं घर तिने त्या शिवणकामाच्या पैशातून स्वतःचं घर बांधलं होतं. तर ना, एक मावशी ग्रामीण भागातून आल्या होत्या, खेड्यात राहायच्या त्या आणि त्यांचं लग्न झालं होतं. चांगला सरकारी नोकरीवाला त्यांना नवरा मिळाला होता. पण काही दिवसातच त्यांचं ना ते लग्न त्यांचं फार काळ टिकलं नाही. त्यांचा काही दिवसातच घटस्फोट झाला आणि घटस्फोट झाल्यावर ते मग विभक्त झाले आणि त्यांना काही पोटगी त्यावेळी मिळाली होती घटस्फोट झाल्याच्या नंतर. आणि मग ते झाल्याच्या नंतर ते आपल्या माहेरी येऊन, म्हणजे त्या खेडेगावामध्ये त्या राहत होत्या. त्यांचे भाऊ आई वडील वगैरे त्यावेळी होते, तर ते तिथे राहत होत्या आणि तिथेही त्यांचं आपलं ब्लाऊज शिवण्याचं वगैरे काम चालू होतं. आणि ते ब्लाऊज वगैरे पण त्या असं काही नाही की खूप कुठून शिकून वगैरे आल्या होत्या म्हणून, असं काही नाही. त्या फक्त दुसऱ्याचं पाहून पाहून त्या ब्लाऊज शिवायला शिकल्या होत्या. तर त्यांचं आपल्या गावामध्ये शिवणकाम चालू होतं आणि त्यांनी एकच स्वप्न पाहिलं होतं की मला माझं स्वतःचं हक्काचं घर आणि माझ्या मेहनतीच्या पैशाचं जे घर आहे त्या घरामध्ये मला राहायला जायचं, हेच त्यांचं स्वप्न होतं. कारण दुसऱ्याच्या भरोश्यावर किती दिवस राहणार ना. एक घटस्फोट झालेली महिला दुसऱ्याच्या भरोश्यावर किती दिवस जगणार. कारण असं जगणं सुद्धा फार कठीण असतं. त्याच्यामुळे त्यांनी ते स्वप्न पाहिलं होतं. आणि मग त्यांना जी पोटगी मिळाली होती ना, त्यांनी त्या पैशातनं शहरामध्ये एक, फक्त त्यावेळी त्यांनी तेच एक चांगलं काम केलं होतं की त्या पैशातून त्यांनी एक प्लॉट खरेदी करून ठेवला होता आणि तेही शहरामध्ये चांगल्या ठिकाणी, चांगल्या एरियामध्ये प्लॉट खरेदी करून ठेवला होता. आणि मग त्यांचं शिवणकाम चालू होतं, त्यांचं आपलं पैसे साठवण्याचं म्हणजे चालू होतं. आणि पैसे काही असे फार, म्हणजे पैसे त्यावेळी काही इतके फार मिळत नव्हते, पण त्या एक एक पैशामध्ये त्यांच्या घराच्या एक एक विटाची सोय करत होत्या. तर मग असं करता करता काही पैसा त्यांचा जमा झाला आणि ते जे प्लॉट त्यांनी घेतला होता त्या प्लॉटवर एक छोटूसं 2 रूमचं एकदम साधारण, एकदम साधं घर तिथे तयार झालं. आणि ते ते घर फक्त घर नव्हतं, तर त्या घरामध्ये त्यांच्या मेहनतीचा वास होता. त्यांच्या त्या शिवणकाम करताना रात्र रात्र जागवलेली त्यांची मेहनत होती. रात्र रात्र जे डोळे त्यांनी दुखवलेले होते, त्या सगळ्या गोष्टीचा मिलाप त्या घराच्या प्रत्येक भिंतीमध्ये होता. म्हणून ते ना त्यांच्यासाठी फक्त घर नव्हतं, तर त्यांच्या मेहनतीचं, स्वतःचं हक्काचं, स्वप्नातलं असं ते घर होतं. आणि मग एक 2 रूमचं तिथे साधारण आपलं साधं घर सुरू झालं, घर बांधण्यात आलं. काही खूप तामझाम नाही, खूप इंटिरियर नाही, साधं सिंपल राहण्याच्या लायकीचं असं घर, पण स्वतःच्या हक्काचं. आणि मग त्या तिथे राहायला आल्या. त्यांच्या मशीननी त्यांची साथ कधीच सोडली नाही. ती मशीनच त्यांना, म्हणजे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्या मशीननीच त्यांना हातभार लावला होता. म्हणून ना, कुठलंच काम हे छोटं नसतं. ते त्याच्यामध्ये तुम्ही मेहनत करताय, घाम गाळताय, तर ना
त्या कामाची कदर करा. ते तुम्हाला पैसा मिळवून देत आहे, तुमच्या पोट्या पाण्याची ती व्यवस्था करत आहे, म्हणून ना त्या कामाचा नेहमी आदर करा. तर त्याला कमी लेखू नका. तुम्ही मेहनत करताय ना, प्रामाणिकपणा आहे तुमचा त्यामध्ये, तर मग त्यामध्ये काहीच कमीपणा नाही आहे. तर ती मशीन आणि ते घर, आता त्या स्वतःच्या हक्काच्या घरात राहायला आल्या होत्या आणि तिथे सुद्धा त्यांचं स्वतःचं म्हणजे शिवणकाम त्यांचं चालूच होतं. ते काही थांबलं नव्हतं, कारण ते घर म्हणजे फक्त त्या भिंती उभ्या झाल्या होत्या, राहण्या म्हणजे छत फक्त डोक्यावर आलेलं होतं, बाकी काम आणखी बाकीच होतं. आणि तेही स्वतःच्याच पैशातून, काही कुठे कर्ज नाही, कुठलं लोन नाही, काही नाही, अशा पद्धतीनेच ते त्यांनी घर म्हणजे त्या 2 रूम उभ्या केल्या होत्या. मग त्यांचं शिवणकाम हे चालूच होतं. आणि त्यांनी कालांतराने मग आपल्या भावाचाच मुलगा, म्हणजे तो लहानपणापासूनच स्वतःजवळ त्यांनी तो मुलगा त्यांच्याजवळ राहायचा, त्या भावाच्या मुलाला त्यांनी स्वतःच्या सोबत शहरामध्ये आणलं, त्याला त्याला सांभाळलं, मोठं केलं. आणि मग तो सुद्धा काही म्हणजे त्यांचा तो आधार बनला आणि त्याला सुद्धा एक छान शहरातलं जीवन मिळालं, घर मिळालं, तयार घर मिळालं. आणि तो सुद्धा त्या मावशीला मदत करू लागला. जसा जसा मोठा होत गेला तसा तसा तो सुद्धा त्यांना हातभार लावू लागला. आज देखील त्या 2 रूमच्या वर आणखी एक रूम त्यांनी वर काढली, ते सुद्धा फक्त त्या शिवणकामाच्या भरोशावर. आणि हे इतकं सोपं नव्हतं, कारण शिवणकामातून मिळणारा पैसा असा काही खूप पैसा येत नव्हता. तर ते त्यांच्यासाठी सोपं नव्हतं. किती काटकसर त्यांनी केली असेल, किती किती रात्री त्यांनी जागवल्या असेल, हे फक्त त्यांनाच माहीत आहे. पण मला यातनं एवढंच सांगायचं आहे की तुमच्यामध्ये जर जिद्द असेल ना, जे तुम्ही स्वप्न पाहताय ते स्वप्न पूर्ण करण्याची जर तुमच्यामध्ये जिद्द असेल आणि तुमची मेहनत घेण्याची जर तयारी असेल, तर मग तुम्हाला कोणीच रोखू शकत नाही. तुम्ही जर एकदा स्वतःच्या मनाशी ठरवलं ना की मला हे करायचं आहे, हे स्वप्न मला जगायचं आहे, आणि तुम्ही जर मेहनत करत असाल, तर तुम्हाला त्या गोष्टीपासून कोणीही रोखू शकत नाही. एक साधं शिवणकाम सुद्धा तुम्हाला तुमचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मदत करू शकते. फक्त मेहनत घेण्याची गरज आहे. आणि जो पैसा आहे त्याची मॅनेजमेंट कशी करायची हे फक्त आपल्याला समजलं ना, तर मग कुठलीच गोष्ट ना कठीण नाही आहे. तर असाच हा एक प्रेरणादायी प्रवास मावशीचा होता, जो मी तुमच्यापुढे मांडला आहे. आणि यातून आपण सर्वसामान्य महिलांना मी एकच म्हणजे सांगू इच्छिते की ना, तुम्ही सुद्धा खूप काही करू शकता. कोणतीच महिला ना कमी नसते. तिच्यामध्ये प्रत्येकीमध्ये काहीतरी स्किल असते आणि ती त्याच्या भरोशावर स्वतःचं स्वप्न, स्वतःच्या कुटुंबाचं स्वप्न पूर्ण करू शकते. तर तुम्ही सुद्धा, तुम्ही जे स्वप्न पाहिलं असेल ते तुमच्यामध्ये जी काही स्किल असेल ना, त्याच्या मार्फत तुम्ही स्वतःचं सुद्धा स्वप्न पूर्ण करू शकता. तर असा हा प्रेरणादायी प्रवास होता आणि जो तुमच्या पुढे मी मांडलेला आहे. आणि तुम्हाला हा प्रवास किती प्रेरणा देऊन जातो किंवा तुमच्या मनाला किती हा प्रवास भावलेला आहे, ते तुम्ही मला कमेंट्स बॉक्समध्ये कळवू शकता. तुमचा अभिप्राय देऊन तुम्ही तुमचे विचार, तुमचं मत तिथे मांडू शकता. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि अजूनपर्यंत जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा.